आज आपण इथे सर्वजण माझं कुंकू माझा देश या आंदोलनासाठी उपस्थित आहोत। आजच्या आंदोलनाला उपस्थित शिवसेना उपनेते विनोद साहेब घोसाळकर, आपले माजी विभाग प्रमुख माजी आमदार विलासभाई पोतनीस, विभाग प्रमुख उदयजी पाटेकर, विभाग संघटक शुभदाताई शिंदे, माजी नगरसेविका आपल्या पाटेकर मॅडम आणि जमलेले सर्वच पदाधिकारी, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माझा सप्रेम जय महाराष्ट्र। आज आपण इथे सर्वजण माझा कुंकू माझा देश या आंदोलनासाठी खालती उतरलेलो आहोत, रस्त्यावर उतरलेलो आहोत। सर्व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पण मी सांगू इच्छिते की आज 14 सप्टेंबर रोजी दुबईमधील अबुधाबीमध्ये भारत आणि पाकिस्तान हा क्रिकेटचा सामना खेळण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी त्याचा विरोध म्हणून आणि त्या सामन्याला ज्या सरकारने आपल्या भारत सरकारने परवानगी दिली त्या सरकारचा निषेध म्हणून आपण सर्वजणी महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की काहीच महिन्यापूर्वी पहलगाममध्ये आपले 26 बंधू धर्माचं नाव विचारून मारले गेले की नाही? त्यावेळेला आपल्या सर्व भगिनींचे कुंकू पुसले गेले। आज त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजून सुकलेले नाहीये। आज त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलांना अजूनही रडून त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये आणि अशा स्थितीमध्ये आज ज्या वेळेला माझ्या भगिनींचं तिकडे कुंकू पुसलं गेलं, माझे सैन्य जवान बांधव त्यांचं बलिदान तिकडे दिलं गेलं आणि एवढं सगळं होत असताना ज्या पाकिस्ताननी त्या पाकड्यांनी माझ्या भारत देशातल्या सर्व नागरिकांना एवढा त्रास आणि छळ केला असेल, असल्या पाकिस्तानाबरोबर मोदी साहेब काय बोलले होते त्यावेळेला? नो ट्रेड विथ टेरर, म्हणजे टेरर बरोबर कोणताही व्यापार करायचा नाही। नो टॉक विथ टेरर, म्हणजे टेरर दहशतवाद पसरवणाऱ्या देशांशी आपण बोलायचं नाही। आणि काय म्हटले होते? पाणी आणि रक्त एकत्र वाहलं जाऊ शकत नाही, म्हणून सिंधू नदीचं पाणी आपण थांबवायचं आणि पाकिस्तानला पाणी द्यायचं नाही। अरे एवढं सर्व तुम्ही बोलता आणि आज माझ्या महिलांच्या या कुंकवापेक्षा, माझ्या महिलांच्या डोळ्यातल्या अश्रूपेक्षा, माझ्या जवानांच्या बलिदानापेक्षा क्रिकेटचा सामना महत्वाचा होता का पाकिस्तान बरोबर? अरे शेम शेम, मी म्हणते लाजा वाटल्या पाहिजे ना भारत सरकारमध्ये बसलेल्या सर्व नेत्यांना। पंतप्रधान मोदी साहेब त्या पंतप्रधानांच्या पाकिस्तानांच्या जाऊन काय खातात? केक खातात, पत्नीसबाईने सांगितलं। आणि ते युद्ध लढायला कोण जातात? आपले भारतीय जवान जातात। अरे या युद्धामध्ये आपल्या ज्या जवानांना मारलं गेलं, आपल्या हिंदुस्थानातल्या बंधूंना मारलं गेलं, त्या युद्धामध्ये उघडपणे ज्या चायनाने, ज्या चीनने मदत केली, त्या चायनामध्ये जाऊन आपले पंतप्रधान मोदी व्हिजिट करतात आणि काय सांगतात? आमच्यासाठी तिकडे खूप रेड कार्पेट चांगले अंथरले गेले होते। अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला। आज तुम्ही या भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम मध्ये वाद पेटवता, धर्माचं नावाचं राजकारण करता आणि जो पाकिस्तान आमच्या भारत देशावर चालून येतो त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही खेळाचे सामने खेळता, क्रिकेटचे सामने खेळता। अरे हे दिवस बघण्यासाठी तुम्ही त्या खुर्चीवर बसलात का पंतप्रधानांच्या? पण ते म्हणतात ना, एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानू नरेंद्र बाबू, त्यांनी त्यांच्या बायकोला तेव्हा सोडून दिलं। त्यांना काय करणार हो? आपल्या महिलांसाठी या कुंकवाचं काय महत्व आहे? काय करणार त्यांना? लाजा वाटल्या पाहिजेत। आज तुम्हाला मी सांगते आज हे क्रिकेट सामने होणार आहेत, त्याच्यामध्ये बरीचशी मोठी आर्थिक उलाढाल होते, बरेचसे सट्टे खेळले जातात, माहितीये तुम्हाला सर्वांना। आणि त्याच्यातून बऱ्याचशा लोकांना जे त्याच्यातले लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळतात। पाकिस्तान देशाला सुद्धा पैसे मिळणार, तो त्याच्यामध्ये आर्थिक कमाई करणार आणि पुन्हा दहशतवाद्यांना ते पैसे पुरवले जाणार आहे। आपल्याला मान्य आहे का भारतीय म्हणून? आज हे आंदोलन फक्त इथे शिवसेनेचा किंवा महिलांचा नाहीये, आज हे आंदोलन प्रत्येक भारतीय माणसाचं आहे। कारण ज्या ज्या लोकांना इथे मारलं गेलं त्या पहलगाममध्ये, त्यातलं किती लोकांनी पेपरलाच बाईट दिलं तुम्ही सर्वांनी वाचा। त्या महिला म्हणतात त्या मोदींना लाज वाटली पाहिजे, लाज, की आज आमच्या नवऱ्यांना आमच्या डोळ्यात देखत मारलं गेलं आणि ते मोदी तिकडे सामन्यांना परमिशन देतात आणि काय म्हणतात? जागतिक आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार आम्ही परमिशन दिली। अरे हाड, माझ्या भारत देशापेक्षा आणि भारतीय नागरिकांपेक्षा कोणताच नियम मोठा असू शकत नाही। तुम्हाला काय वाटतंय? आपल्या भारतीयांपेक्षा आंतरराष्ट्रीय जागतिक नियम मोठे आहेत? अरे हा भारत देश जेव्हा लढत होता ना तेव्हा दुसरे देश नव्हते आले, माझे भारतीय बंधू, माझे जवान ते लढले। माझ्या भगिनींचे ज्यांचं कुंकू पुसलं गेलं त्यांना जाऊन विचारा की आजही त्यांना झोपा नाही लागत, आजही स्वप्नात त्या बघतात की त्यांच्या मिस्टरांना कसं मारलं गेलंय। आणि हा दहशतवादी हल्ला पहिलाच झालाय का आपल्यावर पाकिस्तानाकडनं?
वारंवार म्हणजे काय, ह्यांनी वारंवार हल्ले करायचे, आपण वारंवार भारतीय म्हणजे आपलं मन एकदम भोळं, त्यांना मनाने आपण स्वीकारायचा, पुन्हा त्यांच्याबरोबर सामने खेळायचे, पुन्हा त्यांच्याबरोबर आपली बोलणी करायची आणि नंतर पुन्हा हे दहशतवादी असेच उभे राहणार आणि असेच आपल्या भारतीय बंधूंना मारणार आणि आपल्या भगिनींना सुद्धा मारणार. हे होऊ द्यायचं का आपल्याला? आणि आता हे काय म्हणतील, जे आता ज्यांच्या पोटात पेटके उठले असतील आपलं आंदोलन बघून, ते आता काय म्हणतील माहितीये का? हो, आता ते तर विरोधी पक्ष आहेत, ते तर आता आंदोलन घेणारच, पण त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की ज्या वेळेला आमची जेव्हा बीजेपी सोबत युती होती त्यावेळेला सुद्धा आपले सर्वांचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी क्रिकेट सामन्यांचा पाकिस्तानबरोबर विरोधच केला होता. ज्या वेळेला मातोश्रीवरती जावेद मियादाद सामन्याची वकालत करायला गेलेला तेव्हा हिंदू हृदय सम्राट काय बोलले होते? चहा प्यायचं, चालू पडायचं, सामन्याची वकालत तिथे करायची नाही. त्या काश्मीरमध्ये आमच्या हिंदूचं रक्त सांडत असेल, भारतीयांचं रक्त सांडत असेल तर पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळले जाणार नाहीत. दहशतवाद आणि क्रिकेटचा सामना एकत्र खेळला जाऊ शकत नाही. मग त्यावेळेला सुद्धा हिंदू हृदय सम्राटांनी विरोध केला होता आणि त्याचाच वारसा आम्हाला आहे. आज जे म्हणतात ना मिंदे शिंदे फिंदे, आम्ही बाळासाहेबांचे विचार सोबत घेऊन चाललो. कुठे गेला होते? का नाही केला विरोध? मी विचारते त्या भाजपाच्या सगळ्या नेत्यांना, मी विचारते त्या RSS वाल्यांना, मी विचारते त्या विश्व हिंदू परिषद वाल्यांना. तुम्ही म्हणतात ना तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता ना, हिंदुत्ववादी, आज कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? तुम्ही म्हणता उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं. अरे नाही, आज भारतात राहणारा, आपण म्हणतो ना हिंदुस्थानी, भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हिंदुस्थानी आहे, तो हिंदू आहे. आम्ही कधीच भेदभाव केला नाही की तो मुस्लिम आहे का तो शीख आहे का तो ईसाई आहे. प्रत्येकानं सोबत घेऊन चाललं. हे बाळकडू आम्हाला बाळासाहेबांनी पाजलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर ह्या भारतात राहणाऱ्या प्रत्येक हिंदुस्थानीसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक अशाच रस्त्यावरती उतरतील. आता आज आपण ते जमलेलो आहोत. जसं मी आधी म्हटलं, त्यांना चिटकी सुंदूरची किंमत माहित नाहीये, ती किंमत त्यांना माहित करून देण्यासाठी आपण सर्व भगिनींनी आज इकडे कुंकू एकत्र करायचं आहे आणि ते त्या मोदी साहेबांना भेट वस्तू म्हणून पाठवायचं आहे. निदान आपलं कुंकू बघून लाजा वाटल्या तर वाटल्या आणि भविष्यात ते म्हटले होते त्या पाकिस्तानला घुसून मारू, बोलले होते की नाही? आपला जो पाक व्यक्त काश्मीर आहे तो आपल्याकडे घेऊ. या सगळ्या गोष्टी ते जर विसरले असतील त्या गोष्टीचे त्यांना आपण आठवण करून देऊ. मी खरंच सगळ्या महिला रणरागिणींचे आज आभार मानते. तुम्ही मोठ्या संख्येने, मला ते दिसतायत, शिवसैनिक महिलांव्यतिरिक्त सुद्धा आज इकडे सर्व भारतीय महिला सुद्धा उपस्थित आहेत ज्या शिवसेनेत नाहीयेत. येणाऱ्या जाणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना पण सांगते, जर येणाऱ्या काळात तुम्हाला वाटत असेल तुमच्या या भारत देशामध्ये दहशतवादी हल्ले होऊ नयेत तर नक्कीच तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि आज होणारा जो क्रिकेटचा सामना आहे भारत आणि पाकिस्तान, त्याच्यावर सर्वांनी बहिष्कार टाका. एवढंच बोलून इकडे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, हिंदुस्तान, 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 पाकिस्तान, पाकिस्तान, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या विभाग संघ